नमस्कार, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू माय डियर स्टुडंट्स. कसे आहे विद्यार्थी मित्रांनो? मजेत? ओके. सो आपण टॉपिक पाहत होतो ब्रीदिंग अँड रेस्पायरेशन्स आणि आपण मागच्या लेक्चर्समध्ये मेकॅनिझम्स ऑफ रेस्पायरेशनच्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. आपण मेकॅनिझम्स ऑफ रेस्पायरेशनच्या बद्दल पाहत होतो. आता सगळ्यात पहिले मेकॅनिझम्स ऑफ रेस्पायरेशन्स, आपलं हेडिंग तेच होतं, द मेकॅनिझम्स ऑफ रेस्पायरेशन. सो आपण हेडिंग देऊन देऊ, द मेकॅनिझम ऑफ रेस्पायरेशन. दिस इज द हेडिंग ऑफ द टॉपिक. इट इज द मेकॅनिझम ऑफ रेस्पायरेशन. You knows very well the respiration, it is the complex process. respiration जी आहे तर ही थोडीशी कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि आपल्या बॉडीमध्ये जे काही रेस्पायरेशन आपण पाहतो तर त्याच्या सुद्धा काही स्टेप्स आहेत, त्याच्या सुद्धा काही प्रोसेसेस आपण कॉमनली तिथं पाहतो. जसं पहिली प्रोसेस आपण कॉमनली तिथं पाहतो ब्रीदिंग, त्याला आपण कॉमनली म्हटलं होतं पल्मनरी व्हेंटिलेशन. दुसरी प्रोसेस आपण कॉमनली पाहिलं होतं द एक्सचेंज ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, दॅट इज ऑक्सिजन अँड CO2 बिटवीन द अल्व्हिओलाई अँड ब्लड. थर्ड स्टेप्स आपण कॉमनली पाहतो द ट्रान्सपोर्टेशन ऑफ दॅट रेस्पिरेटरी गॅसेस. त्यानंतर फोर्थ आपण कॉमनली पाहतो अगेन द एक्सचेंज ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस बिटवीन द ब्लड अँड सेल. आणि पाचवी प्रोसेस आपण कॉमनली पाहतो युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन बाय द सेल. या पाच प्रोसेसेस शिकणं किंवा या पाच प्रोसेसेसला व्यवस्थित जाणून घेणं म्हणजेच द प्रोसेस ऑफ रेस्पायरेशन. तर त्या पाचही प्रोसेसपैकी पाचही प्रोसेस आपल्याला शिकायच्यात. आज आपल्याला सगळ्यात पहिली प्रोसेस पाहायची आहे अँड दिस प्रोसेस इज अ ब्रीदिंग. आपल्याला सगळ्यात पहिली प्रोसेस पाहायची आहे मेकॅनिझम ऑफ रेस्पायरेशन मध्ये ब्रीदिंग, किंवा ॲक्च्युली ब्रीदिंग काय असते. आता या ब्रीदिंगलाच आपण कॉमनली म्हटलं होतं द पल्मनरी व्हेंटिलेशन. हिलाच आपण कॉमनली पल्मनरी व्हेंटिलेशन म्हणतो आणि याच प्रोसेसला आपल्याला शिकायचं आहे. सो व्यवस्थित लक्ष देऊन या टॉपिकला शिकायचं आहे, पल्मनरी व्हेंटिलेशन आणि ब्रीदिंग. आता सगळ्यात पहिला हा प्रश्न आपल्या समोर येतो, वर्डच आहे ब्रीदिंग, BREATHING, ब्रीदिंग. ब्रीदिंग म्हणजे नेमकं काय, किंवा ब्रीदिंग आपण कुठल्या प्रोसेसेसला म्हणतो, किंवा व्हॉट इज द ब्रीदिंग, की ब्रीदिंग म्हणजे नेमकं तरी काय, किंवा ब्रीदिंग नेमकं काय असते. सो द ब्रीदिंग, आपल्याला माहित आहे की ब्रीदिंग इज द प्रोसेस बाय विच द ॲटमॉस्फिअरिक एअर इज ड्रेन इन द लंग्स. आणि लंग्स मधली एअर म्हणजेच अल्व्हिओलर एअर इज रिलीज थ्रू द लंग्स. दिस प्रोसेस इज कॉमनली कॉल्ड ॲज ब्रीदिंग. म्हणजे काय, द ब्रीदिंग इज द प्रोसेस व्हेअर the oxygen and CO2 are exchanged. ॲटमॉस्फिअरिक एअरला आपण आतमध्ये घेतो आणि आतमधली हवा आपण सोडतो. घेणं आणि सोडणं, हवा घेणं आणि सोडणं, या प्रोसेसला आपण कॉमनली काय म्हणू रे बेटा, ब्रीदिंग. इट इज नोन ॲज द ब्रीदिंग. ब्रीदिंग म्हणजे काय, दिस इज द प्रोसेस बाय विच द ॲटमॉस्फिअरिक एअर इज ड्रेन इन द लंग्स किंवा enters in the lungs and alveolar air is released out. This process is commonly called as breathing. काय म्हटलं मी, the process by which the atmospheric air is drained in the lungs and the alveolar air is released out. This process is considered as the breathing or also called as pulmonary ventilation. साधं मराठीमध्ये जर आपण म्हटलं त्याला आपण म्हणू श्वास घेणं आणि श्वास सोडणं, म्हणजेच श्वसन. यालाच आपण ब्रीदिंग म्हणतो. आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे.
की या ब्रिदिंगच्या प्रोसेसमध्ये आपण दोन प्रोसेसेस करतोय. पहा बरं, ही जी ब्रिदिंग आहे याच्यामध्ये आपण दोन ऍक्टिव्हिटी करतोय. सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी आपण काय करतोय, किंवा या एन्व्हायरमेंट मधली जी एअर आहे, ज्याला आपण कॉमनली म्हणू ऍटमॉस्फिअरिक एअर, या एन्व्हायरमेंट मधली जी एअर आहे जिला आपण म्हटलं ऍटमॉस्फिअरिक एअर, तर हिला आपण काय करत आहोत, तिला आपण घेत आहोत. म्हणजे ऍटमॉस्फिअरिक एअर काय होत आहे, तर ऍटमॉस्फिअरिक एअर इज ड्रेन इन लंग्स, ती लंग्स मध्ये जात आहे. ही पहिली प्रोसेस. मग घेतलेली जी हवा आहे तिला आपण अजून काय करतोय, रिलीज आउट करतोय. मग रिलीज आउट होणारी जी एअर आहे ती ऍटमॉस्फिअर मधली आहे का, तर नाही, तर ती आतमधली एअर आहे. तर ती एअर म्हणजे अल्व्हिओलर एअर, तिला आपण अल्व्हिओलर एअर म्हणू. आणि त्या अल्व्हिओलर एअरला आपण काय करतोय, तर तिला आपण कॉमनली रिलीज आउट करतोय. या अल्व्हिओलर एअरला आपण काय करतोय, तिला आपण रिलीज आउट करतोय. म्हणजे ब्रिदिंगची जी काही आपण ऍक्टिव्हिटी पाहतो, जी काही पहिली स्टेप्स पाहतो, तर तिच्यामध्ये आपण दोन ऍक्टिव्हिटी पाहतो. सगळ्यात पहिली कुठली ऍक्टिव्हिटी आपण कॉमनली पाहतो, तर सर सगळ्यात पहिली आपण ऍक्टिव्हिटी पाहतोय की एन्व्हायरमेंटमध्ये जेवढी काही एअर आहे, ज्याला आपण ऍटमॉस्फिअरिक एअर म्हटलं, तर ती ऍटमॉस्फिअरिक एअरला आपण इनहेल्ड करतोय, आतमध्ये घेतोय, ड्रेन करतोय. तर ती एक पहिली प्रोसेस आहे. आणि दुसरी प्रोसेस आपण पाहतोय सर की आतमध्ये घेतलेली जी एअर आहे तर तिला आपण सोडतोय. म्हणजे घेतलेली जी इनहेल्ड केलेली जी एअर आहे तर तिला आपण काय करतोय, एक्सहेल्ड करतोय. म्हणजे ब्रिदिंगमध्ये किती ऍक्टिव्हिटी होत आहेत, किंवा ब्रिदिंग ही जी काही स्टेप्स आहे हिच्यामध्ये किती प्रोसेसेस आहेत, त्याच्यामध्ये आपण दोन प्रोसेस पाहतो. पहिली कुठली प्रोसेस की ऍटमॉस्फिअरिक एअर ड्रेन इन द लंग्स, की ऍटमॉस्फिअर मधली जेवढी काही एअर आहे जिला आपण ऍटमॉस्फिअरिक एअर म्हणतो, तर या ऍटमॉस्फिअरिक एअरला आपण सगळ्यात पहिले आपल्या लंग्सच्या आतमध्ये घेतोय, हिला ड्रेन इन करतोय. ड्रेन इन करतोय म्हणजे आपण तिला आपल्या आतमध्ये घेतोय. ही सगळ्यात पहिली प्रोसेस आपण पाहतोय. दुसरी प्रोसेस आपण काय पाहतोय, तर आपल्या फुफ्फुसाच्या आतमध्ये या लंग्समध्ये असलेली जी काही एअर आहे, जिला अल्व्हिओलर आपण एअर म्हणू, तर तिला आपण काय करतोय, रिलीज आउट करतोय. म्हणजे ब्रिदिंग कन्सिस्ट हाऊ मेनी प्रोसेस, द टू प्रोसेसेस. द ब्रिदिंग कन्सिस्ट मेनली द टू प्रोसेस. द नंबर वन इज the atmospheric air drain in the lungs is the first process, and number second is the alveolar air is released out. ही नंबर सेकंड प्रोसेस. म्हणजे ब्रिदिंग मध्ये आपण दोन प्रोसेस पाहतो. तर सगळ्यात पहिली ब्रिदिंगची प्रोसेस, the atmospheric air drain in the lungs, this process of breathing is called as inspiration. हिला आपण कॉमनली इन्स्पिरेशन म्हणू. इट इज नोन ॲज द इन्स्पिरेशन. दिस इज द फर्स्ट प्रोसेस ऑफ द ब्रिदिंग. ही ब्रिदिंगची सगळ्यात पहिली प्रोसेस आहे, दॅट इज द इन्स्पिरेशन, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनहॅलेशन. हिलाच आपण कॉमनली इनहॅलेशन्स म्हणू. इट इज नोन ॲज द इनहॅलेशन्स. इनहॅलेशन्स किंवा इन्स्पिरेशन म्हणजे श्वास घेणे. म्हणजे जे काही ॲटमॉस्फिअरिक एअर आहे तर तिला आपण लंग्सच्या आतमध्ये ड्रेन करतो, तर त्या प्रोसेसला आपण कॉमनली म्हणू इन्स्पिरेशन किंवा इनहॅलेशन. आणि दुसरी प्रोसेस की जिच्या थ्रू अल्व्हिओलर एअर आपण काय करतोय, रिलीज आउट करतोय, तर त्या प्रोसेसला आपण कॉमनली म्हणतो एक्सपिरेशन, ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सहॅलेशन. त्याला आपण एक्सहालेशन म्हणू. इट इज नोन ॲज एक्सहालेशन्स, एक्सलेशन्स किंवा तिला आपण एक्सपिरेशन्स म्हणू. अशा दोन प्रोसेसेस या ब्रिदिंग मध्ये येतात. म्हणजे इन्स्पिरेशनला आणि एक्सपिरेशनला शिकणं म्हणजेच काय शिकणं, तर ब्रिदिंग. आपण सुरुवात केली रे बेटा मेकॅनिझम ऑफ रेस्पायरेशन्सला. तर मेकॅनिझम्स ऑफ रेस्पायरेशन मधली सगळ्यात पहिली स्टेप्स आहे ब्रिदिंग. तिलाच आपण कॉमनली म्हणतो पल्मनरी व्हेंटिलेशन. मग व्हॉट इज द ब्रिदिंग? The process by which atmospheric air drain in the lungs and alveolar air release out. This overall process is called as breathing. Breathing consists mainly two processes. One is inspiration, second one is expiration. So what is inspiration?
The inspiration means the process by which the atmospheric air drain in the lungs. What is expiration? The alveolar air release out. It is the expiration. Is that clear? Yes. आता या दोन्ही प्रोसेस पैकी आपल्याला याच्यामध्ये इन्स्पिरेशनला सुद्धा शिकायचे की बा इन्स्पिरेशन काय असते आणि आपल्याला एक्सपिरेशनला सुद्धा शिकायचे की एक्सपिरेशन काय असते. आता सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं आहे की इन्स्पिरेशन केव्हा होते आणि एक्सपिरेशन केव्हा होते. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवायचं आहे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. दिस ब्रीदिंग प्रोसेस, हे जे काही ब्रीदिंगची प्रोसेस आपण पाहतोय म्हणजे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन, हे जे काही आपण ब्रीदिंगच्या प्रोसेस पाहतोय इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन, म्हणजे ओव्हरऑल जी ब्रीदिंगची प्रोसेस आहे दिस टोटली प्रोसेस इज डिपेंड्स ऑन अ प्रेशर ग्रेडियंट. प्रेशरवरती डिपेंड्स आहे. इन्स्पिरेशन असो का मग ते एक्सपिरेशन असो, दिस बोथ ऑफ द प्रोसेसेस आर डिपेंड्स ऑन प्रेशर इन द लंग्स. लंग्सच्या आतमध्ये जे काही एअरचं प्रेशर असते तर त्या प्रेशरवरती डिपेंड असते की इन्स्पिरेशन होईल का एक्सपिरेशन. मग प्रश्न हा आहे किंवा लंग्सच्या आतमध्ये जे प्रेशर असते तर ते काय असते. तर आपण लंग्सच्या आतमध्ये एअर घेतो तर लंग्सच्या आतमध्ये जी एअर आहे तर तिचं प्रेशर लंग्सच्या आतमध्ये असते. अँड द प्रेशर प्रेझेंट इन द लंग्स, या लंग्सच्या आतमधलं जे प्रेशर आहे द प्रेशर विदिन द लंग्स इज कॉल्ड ॲज इंट्रा पल्मनरी प्रेशर. त्याला आपण कॉमनली इंट्रा पल्मनरी प्रेशर म्हणतो. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, मी हे मोडतोय. लंग्सच्या आतमध्ये जे काही कॉमनली प्रेशर असते तर त्याला आपण कॉमनली इंट्रा पल्मनरी प्रेशर म्हणतो. इट इज नोन ॲज द इंट्रा पल्मनरी प्रेशर. सो सगळ्यात पहिले इंट्रा पल्मनरी प्रेशर म्हणजे काय, द प्रेशर इन द लंग्स. की लंग्सच्या आतमध्ये जे प्रेशर असेल तर त्याला आपण इंट्रा पल्मनरी प्रेशर म्हणतो. आणि याच प्रेशरवरती डिपेंड असते द प्रोसेस ऑफ इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन, म्हणजे श्वास घेणं आणि श्वास सोडणं. आपण विदाऊट एनी रिॲक्शन श्वास घेऊ शकत नाही, श्वास सोडवू शकत नाही. जेवढी आपल्याला साधी सिंपल प्रोसेस वाटते, जसा रामदेव बाबा फुसफुस फुसफुस करतो, आपणही करतो, ही जेवढी प्रोसेस आपल्याला इझी वाटते पण याच्या मागचा मेकॅनिझम हा खूप खास आहे. दिस टोटली प्रोसेस इज डिपेंड्स ऑन द इंट्रा पल्मनरी प्रेशर. ही पूर्ण इंट्रा पल्मनरी प्रेशरवरती डिपेंड असणारी प्रोसेस आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला इंट्रा पल्मनरी प्रेशर काय हे समजलं पाहिजे. तर सर तुम्ही सांगितलंय की इंट्रा पल्मनरी प्रेशर म्हणजे प्रेशर विदिन द लंग्स, म्हणजे लंग्सच्या आतमध्ये जे प्रेशर असते जे एअर घेतल्यामुळे क्रिएट होते तर त्याला आपण कॉमनली म्हणतो सर इंट्रा पल्मनरी प्रेशर. आता सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं आहे की इन्स्पिरेशनची ही जी प्रोसेस आहे ही केव्हा होते आणि एक्सपिरेशन केव्हा होते. लक्ष द्यायचं आहे. व्हेन द प्रेशर विदिन द लंग्स, म्हणजे कुठलं प्रेशर, द इंट्रा पल्मनरी प्रेशर. जर आपल्या लंग्सच्या आतमधलं प्रेशर म्हणजेच इंट्रा पल्मनरी प्रेशर इज लेस दॅन द ॲटमॉस्फिरिक प्रेशर, लक्षात ठेवायचं आहे. ॲटमॉस्फिअर आहे, ॲटमॉस्फिअर मध्ये जे प्रेशर असते तर त्याला आपण कॉमनली ॲटमॉस्फिरिक प्रेशर म्हणतो. तर त्या ॲटमॉस्फिरिक प्रेशरपेक्षा जर लंग्सच्या आतमधलं इंट्रा पल्मनरी प्रेशर जर काय असेल म्हणतोय मी, लेस असेल, इंट्रा पल्मनरी प्रेशर जर लेस असेल तर कॉजेस
इन्स्पिरेशन, तेव्हाच इन्स्पिरेशन होते. म्हणजे ॲटमॉस्फेरिक एअर जी आहे तर ती तेव्हाच आपण आतमध्ये घेतो. केव्हा आतमध्ये घेतो आपण ती एअर आतमध्ये आपण केव्हा घेतो? व्हेन द इंट्रापल्मनरी प्रेशर इज लेस दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, जर इंट्रापल्मनरी प्रेशर जर लेस असेल दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर देन कॉजेस ए इन्स्पिरेशन. तेव्हाच इन्स्पिरेशन होते, लक्षात ठेवायचं. आणि जर इंट्रापल्मनरी प्रेशर हे जर हाय असेल, काय असेल? हाय. कोणापेक्षा? दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉजेस एक्सपिरेशन. त्याच्यामुळे एक्सपिरेशन होते. या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. म्हणजे आपण केव्हा एअर आतमध्ये घेतो, केव्हा आपण श्वास घेऊ शकतो? जर लंग्सच्या आतमधलं प्रेशर हे बाहेरच्या प्रेशरपेक्षा काय असेल? कमी. काय असेल? कमी. तेव्हाच आपण बाहेरची हवा आतमध्ये घेतो. म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यामुळे इंट्रापल्मनरी प्रेशर जर लेस असेल दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर काय होईल रे बेटा? इन्स्पिरेशन. आणि जर इंट्रापल्मनरी प्रेशर जर हाय असेल दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉजेस द एक्सपिरेशन. इथपर्यंत लक्षात ठेवता येईल का? तर उद्याच्या बॅचमध्ये आपण पाहू की इन्स्पिरेशन म्हणजेच इंट्रापल्मनरी प्रेशर हे लेस कसं काय होतं आणि एक्सपिरेशन याच्यामध्ये इंट्रापल्मनरी प्रेशर हे हाय कसं का राहतं. तर या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट लेक्चर्समध्ये जाणून घेऊ. आजच्यासाठी इंट्रोडक्शन आपण एवढीच पाहू. ओके, ठीक आहे.